नारायणा, अरे त्रिखंडात ब्राह्मणाहून श्रेष्ठ कोणी नाही, ध्यानात ठेव. आणि परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण होणे एवढेच पुरेसे नाही. अरे आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे तो. बाबा तुम्ही निश्चिंत राहा. मी निश्चिंत होणेच तुझ्या सोयीचे आहे. अरे मोठ्या मेहनतीने विश्वास संपादन केलाय मी कॅप्टन साहेबांचा. चांगली नोकरी मिळेल तू. पण जर का तू माझे नाक कापलेस ना तर मात्र तुझे काही खरे नाही. बाबा तसे अजिबात होणार नाही. पण मला एक गोष्ट कळत नाही. मी उत्तीर्ण होण्याची तळमळ समजू शकतो, परंतु ज्योती अनुत्तीर्ण व्हावा यासाठी एवढा त्रास का करून घेताय तुम्ही? अहो शूद्रच तो. काय होणार त्याचे उत्तीर्ण होऊ नये? अरे मूर्खा, तो उत्तीर्ण होऊन काय होणार आहे याच्यापेक्षा तो अनुत्तीर्णच कसा होईल याचा विचार करणे जास्त फायद्याचे नाही का? मूर्ख कुठचा. गिळा गिळा, मातोश्रीने काय केलं असेल ते गिळा. काय लेकराला खाण्या वाचून दुसरे काही सुचत म्हणून नाही. खाला, गोडधोड करून खायला घाला हो लाडक्या लेकाला. राम राम केशव भट. अहो ते भट ऐका. भट 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 गरीबासंग असं करू नका. आमच्या फुलांना देवळ्यातला पूजेचा मान कवा मिळणार आहे? मदत मागतोयस की जाब विचारतोयस? आणि मज काय ठाऊक तुझ्या फुलांना कधी मान मिळणार ते? तुम्हाला नाही तर कोणाला ठाव असणार? अव आधीच मळ्यावर लोक येत नाहीत कामाला, आणि आता गोविंदा, तू ना नुसता बोलतो, सांगितलेले ऐकत नाहीस, करत नाहीस. आणि आता जो काही उपाय मला सुचतो आहे तो करणे तुझ्या हातात नाही. त्यामुळे तो सांगून मी तुझा आणि माझा वेळ वाया कशाला दवडू? अहो असं काय करताय तुम्ही? फक्त सांगा, आम्ही करतो ना ते. अरे नाही, तुझ्या हातात नाही ते म्हणालो ना मी. मग कोणाच्या हातात आहे? तुझ्या मुलाच्या, राजाच्या, चोत्याच्या. मी म्हणालो होतो तुला, त्याला जरा सांभाळ, पण तू ऐकलं नाहीस. जो त्याला शिक्षण घेऊ देऊ नकोस असं निक्षून सांगितलं होतं की नाही मी तुला? पण नाही, तू ऐकला नाहीस. त्याला शिक्षण घेऊ दिलंसच. आता जे काही झाले ते झाले. आता त्यामध्ये बदल होणे शक्य नाही. आता सारे काही सुरळीत व्हावे असे जर वाटत असेल तर केवळ एकच उपाय आहे. जोत्याला शालांत परीक्षेला बसू देऊ नकोस. जमेल? आता काय झालंय ते सांगणार बी हाय का असं आतल्या आत घुसमटत बसणार आहे? केशव भट्टांना भेटलो होतो. ज्योतीला ही शेवटची परीक्षा देऊ न ग असं सांग म्हणले. का म्हणून? एवढ्या मेहनतीने इथवर आला आणि त्याला आता असं कसं सांगायचं? अरे ते म्हणले समजा पहिल्या गत व्हायला हवं असेल तर एवढा एकच मार्ग आहे. मी काय म्हणतो, तू ज्योती संग एकदा बोलून तर बघ. त्याची काय बी गरज नाही. तो केशव भट तुम्हाला काहीतरी भूल थापा देतोय आणि तुम्ही दरवेळेला त्याच्या बोलण्याला भूलताय. परीक्षेत नारायणाला माझ्यापेक्षा जास्त गुण मिळू शकणार नाहीत हे त्याच्या लक्षात आलंय, म्हणून त्या केशव भटाने ही नवी शक्कल लढवलेली आहे. आधी पण त्यांनी अशीच भाकड थाप दिली होती. स्मशानात मूर्ती पुरली तर सगळं नीट होईल म्हणून. काय उपयोग झाला त्याचा? म्हणजे तू ऐकणार नाहीस असं समजायचं आम्ही?
उद्या मी परीक्षा देणारच आहे, काय बी झालं तरी. तुम्हाला आता असं वाटत असेल का ही परीक्षा देऊन काय उपयोग आहे? वेळ आल्यावर तुमच्या लक्षात येईलच. आबा, मी ही परीक्षा देणं आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठीच आहे. आणि एकदा ही परीक्षा संपू दे, त्या केशव भटाकडे नीट बघून घेणार आहे मी. वाईस बोलायचं होतं. आबांचा ऐका आणि परीक्षेला बसू नका, होय ना? एकदा विचार कराय काय जातंय. जर त्यांना समद्यांचंच भलं होणार असेल तर त्यांचं भलं कशात आहे हे कोणी ठरवायचं? हेच तर कळत नाही तुम्हाला. सावित्री, विद्या नसली ना की असं होते. आपलं भलं नक्की कशात आहे हेच ध्यानात येत नाही माणसाच्या. अगं तुम्ही म्हणताय ते काय चुकीचं आहे म्हणत नाही म्या, पण तुमच्या अशा वागण्याचा समद्यासनीच त्रास होत असेल तर काय उपयोग आहे तुमच्या शिक्षणाचा? मला काही कळना, एवढा आपलं शिक्षण घेत राहिलोय असं तुला बी वाटायला लागलं का आता? नाही, मला असं वाटत नाही. पण काय चुकतंय तेच समजना म्हणून मला ठाऊक आहे काय चुकतंय ते, आणि ते सुधारण्याकरताच शिक्षणाची आवश्यकता आहे. सावित्री, काळजी करू नको, विश्वास ठेव माझ्यावर. फक्त उद्याची परीक्षामध्ये आहे सावित्री. बाबा हम्म. पाया पडतो. कल्याण वस्तू यशस्वी भव. सर्वाधिक गुण मिळवून उत्तीर्ण व्हायचे आहे नारायणा. किमान त्या जोत्यापेक्षा तरी जास्त गुण मिळायलाच हवेत. तशी काल त्याच्या बापाला भीती घातलीच आहे मी की सारे काही पूर्ववत छान व्हावेसे वाटत असेल तर लेकाला परीक्षेला पाठवू नको म्हणून. बघूया आता काय होते ते. तो ज्योती आला काय किंवा नाही आला काय, सर्वाधिक गुण मलाच मिळणार, खात्री आहे मला याची. इतका आत्मविश्वास बरा नव्हे हो नारायणा. म्हणजे तुझ्या बुद्धिमत्तेबद्दल तुझ्या मातेसच विश्वास असेल, बाकी कोणाला नाही. अहो, असं काय सतत बोलताय त्याला? जे आहे ते बोललो. उगाच त्याला बोलायला तो काही माझा वैरी नव्हे. तो जर खरंच जोत्याहून जास्त बुद्धिमान असता तर जोत्या एव्हाना शाळा सोडून घरी बसला असता. पण तसे झाले का? नाही. उलट हाच एकदा जोत्याला घाबरून शाळेत नाही गेले तर चालेल का असे म्हणत होता मागे. अहो, पण असं सतत बोलणं बरं नव्हे ना त्याला. लहान नाहीये तो आता, आणि तुम्हाला जर वाटतं ना की इतरांनी त्याला सन्मान द्यावा, मग सुरुवात तुम्हीच का नाही करत? तू जरा जास्तच बोलतेस असं नाही का वाटत तुला? तू काय तोंड बघत उभं राहिलास माझं? उशीर होत नाहीये. निघतो. हा, चला. आज परीक्षा आहे त्याची. उगा मनात राग ठेवू नका. तो पाया पडेल तेव्हा उलट सुलट काही बोलू नका, नाही तर लक्ष नाही लागायचं परीक्षेत.
सावी, समजा तुझ्या मनासारखं घडू दे. तू चांगला अभ्यास केलायस, तुला चांगलंच गुण मिळणार ठाव आहे मला. जे स्वप्न उराशी ठेवून इतकी वर्ष शिकलो ते आता पुरं व्हायची वेळ आली आहे माई. अजून त्यांचा राग गेला नाही. तू मनात काही ठेवू नकस. नाही नाही, मला त्यांचा राग येत नाही माई. उलट माझ्यामुळे त्यांना त्रास होतो याचं मला दुःख होतंय. मला परत पहिल्यासारखं खुश पाहायचंय आबांना. आज मी हेच मागणं मागितलं आहे. समद ठीक होईल बघा. आल ऑल द बेस्ट. हा. थँक्यू. येतो. आज कुठे राहिला हा? बघ ना, नेमकं आजच उशीर व्हायचा होता. आला. चला चला. सदा दिसला का? नाही, तो असंही कधी आपल्या सोबत येतो आणि तू असं का विचारतोयस? नाही तसं नाही, काही काळजी करण्यासारखं नसेल ना? काही झालं असतं तर आपल्याला कळलं असतं. हा. आणि काय रे ज्योती, त्या सदाची काळजी वाटते तुला, पण इथे माझी काय अवस्था आहे याचा विचार केला आहेस का? म्हणजे तुला काय झालं मोरोबा? अरे आज परीक्षा आहे ना, मोरोबांची घाबरगुंडी उडालेली आहे. सकाळपासून एकाही देवाला सोडलेलं नाही. थट्टा करू नको समाज. हट्टा करू नको म्हणजे? मला एक सांगायचं राहिलं. आज संध्याकाळी मला रामचंद्रनं भेटायला बोलवले. हो काय होते? चला. चल. कितीही नाही म्हटलंस तरी भीतीही वाटतेच ज्योती. अरे थोडी भीती होय, आहेच होय, खरं. बरोबर आहे, परंतु इंग्रजी व्याकरण तर आपण सगळ्यांनी नीट केलेलं आहे. हो. जे काही केलंय ते शांतपणे आठवायचं आणि त्याचं लिहायचं. अरे पण मोरोबा परांजपे, वर्षभर जर आपण नीट अभ्यास केला असेल तर एका दिवसाच्या परीक्षेचं भय कशाला वाटायला पाहिजे आपल्याला? हो ज्योती अगदी बरोबर बोलतोस तू. हो काही चिंता करू नका, परीक्षा अगदी व्यवस्थित होणार आहे. Good morning, everybody. गुड मॉर्निंग सर. Ready for exam? होय सर. All the best. थँक्यू सर. ज्योती, तू आजवर सनातन समाजाच्या विरोधात जाऊन शिक्षण घेतलं आहे आणि परीक्षाही देतोय. हे खूप मोठी बाब आहे. नारायण, तू आतमध्ये जा. ऑल द बेस्ट. अशा नजराच तुला बळ देत आहे तेव्हा मला काही वेगळा सांगायची गरजच नाही. तुझा हे पाऊल तुझ्या समाजासाठी खूप मोठा ठरेल. बाकी सगळे विचार बाजूला ठेव आणि मनापासून परीक्षा दे. ऑल द बेस्ट. थँक्यू सर.
तालमीतला सगळा जोर कामी आलाय आज, इतकं लिहिलंय मी. खरं आहे. पण एकंदरीत परीक्षा चांगली होती. सदा हो. कशी गेली परीक्षा? सदा सदा अरे सदा, यार नेमकं काय झालंय हे नीट जरा बघायला पाहिजे. अक्कल आलीये त्याला. तुझ्यापासून दूर राहण्याचे शहाणपण आले आहे म्हणा. अरे वा नारायणा, आलास तू नेहमीप्रमाणे नाक खुपसायला. अरे मूर्ख परांजप्या, कधी अक्कल येणार रे तुला? नाही पण तुझ्याशी बोलून काहीच उपयोग नाही. हे ठाऊक आहे ना, मग बोलायला येतोसच कशाला प्रत्येक वेळी? तुमच्याशी कोण बोलायला येतंय? मी जोत्याशी बोलायला येतो, पण तुम्हीच करता पुढे पुढे. सतत वकिली करत असता त्याची. नारायण, कशी झाली परीक्षा? आत्ताच कशाला सांगू? तुझ्याहून अधिक गुण मिळाल्याचा निकाल जेव्हा तुला समजेल ना, तेव्हाच कळेल. नाही, परीक्षेचा निकाल येईल तेव्हा येईल, पण आत्ता इथून निघाला नाहीस ना, तर आम्ही दोघं तुला निकालात काढू एवढं मात्र नाही. आणि आज आम्हाला ज्योती अडवणारही नाही. हे वाळवेकर, आता ज्योती झाला की तूच आहेस बरं का. केशव भटांचा सुपुत्र आहे मी. तू आत्ता इथून चालता झाला नाहीस तर केशव भटांना पुत्र राहणार नाही. निघा. बर चला, आता मलाही निघायला हवं. अरे हा, तुला रामचंद्रला भेटायला जायचं आहे ना, तू पुढे निघ, आम्ही थांबून येतो. मी तालमीत जाऊन आधी वस्तादांना भेटणार आहे आणि मग रामचंद्राला भेटणार आहे. अरे ज्योती, तालमीला जातोच आहेस तर आम्ही येतो तुझ्या सोबत. आज मोरोबा स्वतःहून म्हणतोय तालमीत जाऊया, तर मी कशाला अडवू बाबा. मोरोबा, परीक्षा फारच चांगली गेलेली दिसतीये. अरे उत्तम, अति उत्तम. चला चला पटकन. काय रे, ह्योच का तो माणूस? योच तो रामचंद्र. ए, घेऊन जा त्याला. ए, चल चल. ये यहाँ देख, कौन कौन है तेरे साथ में? उनके नाम बता. बोल. तू बोलेगा जो मैं अपने तरीके से पूछूं. बोल जल्दी, नहीं तो फांसी लटका दूंगा. बाबी आला ना, नाव सांगायचं नाही मी. मरणाचं भ्या कुणाला धावतोस रे? नाही भेट मी ना, काय करायचं ते कर माकडा. वास्ता मिनी माकड़ा. मंकी सर. कंपनी सरकार के खिलाफ जाने का यही अंजाम होगा. अब तो तेरी फांसी पक्की है. वस्ताद, हा, कशी झाली परीक्षा? तिघांची बी चांगली झाली परीक्षा. हे जाग झालं म्हणजे तुमचं शाळेचं कौतिक आता बंद होईल, नाही का? वस्ताद, आज मी रामचंद्राला भेटणार आहे.
हत्यार द्यायला. तुम्हाला त्याच्याकरता काही निरोप धाडायचा आहे का? त्याला म्हणावं जे करतोयस ते कडपातून हे म्हण. वस्ताद वस्ताद रामचंद्राला पकडलंय. बिका फितूर निघाला आणि आता कळालं त्याला फाशी बी होणार आहे म्हणून.